कालचा दिवस आपण बघितला अतिशय जबरदस्तरित्या पार पडला. कालचा शेवटचा सामना रोमांचाचे जर बघितलं तर सर्वच हद्द मात्र पार घेऊन गेला होता. इतका जबरदस्त मॅच आपण काल रात्रीच्या सत्रात बघितला. 8 षटकांमध्ये 55 धावा तिकडे मात्र नक्षत्र ज्वेलर्स संघाने डिफेंड करून दाखवल्या आणि विजय मात्र तिकडे नोंदवला. आणि त्यात मात्र खारीचा वाटा जो मात्र राहिला गोलंदाज योगेश यांनी ज्यारीत्या गोलंदाजी केली, श्रीराम यांनी ज्यारीत्या गोलंदाजी केली, मयूर सपकाळे यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर राहिली. तर आजचाही दिवस मात्र फार महत्त्वपूर्ण आहे. सूर्यनारायण याच्या चरणी नमन करत नक्कीच लाईव्ह विजनवर सुंदर दृश्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळच्या सत्रामध्ये. आणि आज मात्र दुसरा दिवस या स्पर्धेचा जो की मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जय हिंद क्रिकेट क्लब एकदा दैदिप्यमान 16 जो मात्र आपल्या भेटीला घेऊन आली. गेल्या 2 पर्वांचं यश, घवघवतं यश मात्र तिसऱ्या पर्वात देखील आपल्याला पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. म्हणजे सकाळपासून प्रेक्षकांची जी रेलचेल होती ती संध्याकाळच्या प्रमाणात फार मोठी वाढली. आणि रात्रीचे काल ऑलमोस्ट 11 सव्वा 11 झाले तरीही प्रेक्षकांनी मैदान सोडलेलं नव्हतं एका लो स्कोरिंग मॅचच्या ह्याच्यात. आशा होती चांगला सामना होईल आणि त्यांची आशा देखील पूर्ण झाली. आजच्या दिवसातही मात्र नजरा असतील प्रत्येक संघावरती. दुसरा दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस आहे. नक्कीच प्रत्येक संघ आता मैदानाच्या आतमध्ये सेटल झालेले आहेत, कंडिशन्सचे ॲडजस्ट झालेले आहेत. तर नक्कीच मजा येणार आहे. कुठेच जाऊ नका, बघत राहा जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित चोपडा प्रीमियर लीगचा थरार. चोपडा तसं जर बघितलं तर एक समृद्ध विभाग, शेतीप्रधान विभाग म्हणून ओळखला जातो. नेहमीच जर बघितलं तर आपल्या केळीच्या उत्पादनासाठी, कापसाच्या उत्पादनासाठी, ऊसाच्या उत्पादनासाठी मात्र हा विभाग सुप्रसिद्ध आहे. शेतकरी ब्रँड काय जर हे जाणायचं असेल तर या भागात या तुम्हाला कळेल. आणि सातत्याने क्रिकेट देखील मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. चांगले चांगले खेळाडू या भागात दिलेले आहेत, या भागाने दिलेले आहेत जळगाव क्रिकेटला. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू
पहिला चेंडू आजच्या दिवसातील पडेल. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, एनर्जी हाय ठेवायची आहे, महत्वाचा दिवस आहे. स्कोरर इकडे मात्र तयार आहे, युट्यूब लाईव्ह टीम तयार आहे. अंपायर्स यस वेट काय आलंय, जयप्रकाश आणि शुभम ही मात्र जोडी आहे. हर्षवर्धन मात्र पहिला चेंडू हाताळण्यासाठी इकडे तयार होतात आहे. चोपडा प्रीमियर लीगचा आजचा जर बघितला तर दुसरा दिवस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी तयार. स्कोरर रेडी, लाईव्ह विजन टीम रेडी, अंपायर्स देखील रेडी आहे. चला तर मग काय, पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला बॅटर तयार, गोलंदाजी एंडवर गोलंदाज तयार. सर्वांना विनंती आहे, दुसऱ्या दिवसाची सुरुवात एकदा होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा. चला, दिवसाला इकडे मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू 8:32 पहिला चेंडू इकडे मात्र डिलिव्हर झाला. या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं आहे. पण इकडे रिपोर्ट करायचं आहे. दरम्यानच्या काळात काय, पहिली धाव आजच्या दिवसातली मात्र त्यांनी पाहायला मिळाली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर उडून मारला चेंडू आणि चौकार. इकडे जो मात्र आपल्याला स्कोर काढावा लागताना पाहायला मिळतोय. रन संख्या मात्र या 4 धावांच्या मदतीने वाढती आहे. पहिलीच धाव नक्कीच चोबड्याची दल बघितलं तर अनेक आयोजन समितीतील सदस्य, प्रतिष्ठित नागरिक सकाळच्या सत्रात जॉगिंग देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा मनमुराद आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहे. रन संख्या 4 रन. यावेळेसचा बॉल स्टंप टू स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना हर्षवर्धन ज्यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच युट्यूबवर देखील जे प्रेक्षक लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांनाही विनंती, आपण लाईव्ह विजनला मात्र नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. ओ हो, यावेळेस काय फुल टॉसला कन्वर्ट केलंय, फटका मात्र तिकडे फसलाय. हिट का जवाब पत्थर से, चौकार आला बट त्याच्यानंतर हर्षवर्धनने कमबॅक देखील केलाय. 4च्या स्कोरवरती लागतोय पहिला धक्का. OUT आउट. बाउंड्री चेक इकडे मात्र केली जाणार आहे. शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र दिला जाईल.
चला धक्का मात्र इकडे जो की लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आय गेस एक वेळेस असं वाटलं पाय टच झाला की काय, बट दुसऱ्या अँगलने चित्र मात्र स्पष्ट झालं. तिकडे जर बघितलं तर झेल चांगल्यारीत्या घेतला गेला आणि हर्षवर्धन इकडे मात्र विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. तिकडे आपल्या वैयक्तिक आणि आजच्या दिवसातील पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजी मार्गवर हर्षवर्धन यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हा बोला ना. धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र एक धाव जी की मैदानाच्या आतमध्ये आता पळून काढली गेली आहे. रन संख्या मात्र इकडे एका धावेच्या मदतीने रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम रायसिंग हे मात्र आता आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. अजून एक जर बघितलं तर चोपडा तालुक्यातलं मोठं नाव धाव संख्या मात्र सध्याच्या घडला 5 वरती 1. ओ हो यावेळेस काय संधी आय गेस तिकडे मात्र हलकीशी निर्माण झाली होती, बट संधीचं काही सोनं झालं नाही. अशा प्रकारचे कलात्मक फटके खेळण्यासाठी शुभम रायसिंग यांची देखील मात्र ओळख आहे आणि पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी हर्षवर्धन यांची. पहिलं षटक पूर्ण झालंय. 1 ओव्हर 6 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 6 रन 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 6 धावा 1 गडी बाद. ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगली कामगिरी हर्षवर्धन यांनी मात्र पहिल्या षटकात केली आहे. म्हणजे गोलंदाजीतही मात्र खास प्रभावित करतात हर्षवर्धन सातत्याने. नेहमी आपण बघतो की चर्चेत नाव असतं यांचं. नुकतीच जर बघितलं तर DLIच्या ट्रायलमध्ये देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे आणि इथे देखील CPL मध्ये मात्र आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत असताना बदल केला जातोय. पुढच्या षटकात धर्मा यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्गावर पाचारण करण्यात आलंय आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर शुभम जे की आता सज्ज आहेत. रन संख्या 6 रन 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॉल इकडे आपण बघतोय लिव्ह करून दिला. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या सुरुवात मात्र धाव वाढताना पाहायला मिळेल. शांत वातावरण सकाळच्या सत्रात. त्यातल्या त्यात जर बघितलं तर क्रिकेटचा आपला सर्वांचा लाडका आवडता खेळ पहिला सामना यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र इथे काही एवढा खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना लागोपाठ इकडे मात्र 2 चेंडू आपण बघतोय शुभमसाठी जे की निर्धाव टाकले गेलेत. थोडासा संयम इकडे मात्र ठेवलाय. 8 षटकांची जी मात्र मॅच आहे. आजच्या दिवसातली पहिली लढत आपल्याला जी की पाहायला मिळते. राजमुद्रा वॉरियर्स बसत हरताळकर हॉस्पिटल. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. टॅप अँड रनची भूमिका. फिल्डर मात्र जोपर्यंत इकडे चेंडूवर येत आहे चेंडूला जोपर्यंत इकडे अडवताय. धावस्वरूपी जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना शांत वातावरण सध्याच्या घडल्या मैदानावरती बनलंय. मोठे फटके आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत नाहीयेत. वेळ घेऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. विकेट मात्र तिकडे आली आहे त्यामुळे क्विक सिंगल इकडे मात्र चोरलाय आणि 22ची धाव इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून जी की कळवली गेली आहे. 22च्या रूपात मात्र रन संख्या वाढताना पाहायला मिळते. 9 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू यावेळेस काय फटका खेळलाय बॅकफुटवरनं. शुभमच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आला की तिकडे मात्र फिल्डर आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटवरनं फटका लॉन्च केला होता. फिल्डर मात्र तिकडे होते. चेंडूला त्यांनी मात्र तिकडे अडवलं आणि धावस्वरूपी मात्र शुभमने तोपर्यंत 1 धाव पळून काढली आहे. याही वेळेस फक्त दिशा दिली
सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 10 वरती 1 स्कोर. शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. 11 वरती 1 स्कोर. खेळ सध्याच्या घडीला राजमुद्रा वॉरियर्स एकीकडे ऑरेंज कलर मध्ये तर दुसरीकडे ग्रीन कलर मध्ये हरताळकर हॉस्पिटल. यावेळेस काय बनवून मारलाय शुभम राय सिंग यांच्या बॅटमधनं मात्र क्वालिटी स्ट्रोक. फटका फसला आणि फलंदाज मात्र इकडे बाद. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र तिकडे फसताना पाहायला मिळाला. इम्प्रोवाइज केलं होतं. उंची जास्त मिळाली, लांबी नाही आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. धक्का मात्र लागत असताना 11च्या स्कोर वरती दुसरा शुभम राय सिंग परतले तंबूच्या आसरेला. OUT आउट. फलंदाज बाद. चला 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आता डॉक्टर साहेब ज्यांना मात्र पुढच्या षटकात पाचारण करण्यात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी हरताळकर हॉस्पिटल सकाळच्या सत्रात करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. हर्षवर्धनने जे पहिलं षटक टाकलं या आधीचं षटक आपण बघितलं त्यामध्ये मोठी विकेट आली. इनफॉर्म शुभम राय सिंग यांची. 11 वरती 2 स्कोर. आता स्ट्रायकर एंडला आपल्याला हेमराज पाहायला मिळत आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. वेळ मात्र वाचवायचा. वारंवार आपल्याला सूचना राहील. बघा रन संख्या 11 वर 2 आहे. पुढचा चेंडू सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू यावेळेस मात्र पिच केलाय. पुढे टाकला होता बॉल. तितका काही खासा जर बघितला तर वेग तिकडे दिला नाही. कमी गतीने मात्र चेंडू टाकताना पाहायला मिळाले. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 11 धावा 2 गडी बाद. यावेळेसचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला इथे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आहे. हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. लागोपाठ जर बघितलं तर इकडे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये जे की डॉट टाकले गेलेत. चांगली गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला पेस तेवढा काही खास दिला जात नाहीये. याही वेळेसचा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र इथेही काही तेवढा खास झाला नाही. हालाकी मागे तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पंचांचा इशारा 22चा जो मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय आणि 22 शर्मात मात्र धाव संख्या जी आहे ती स्कोर कार्डवर वाढती आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळेल. बारा वरती 2 स्कोर. डावाचं मात्र 30रं षटक प्रगतीपथावर. चांगली कामगिरी आतापर्यंत हरताळकर हॉस्पिटल. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिकडे मात्र सुरू आहे. बॅटर्सला इकडे आता प्रयत्न करावा लागेल. एक गोष्ट समजावी लागेल. धावा इकडे बनवणं सध्याच्या घडला संघासाठी फार गरजेचं आहे. कारण की नक्की शुभम बाद झाले तर काय झालं. आम्ही देखील संघाचं काहीतरी देणं लागतो. बॅटमधनं जर बघितलं तर नक्कीच मोठे फटके इकडे येणं गरजेचं आहे. स्कोर कार्डला चालवणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप इकडे मात्र महत्वाची आहे. याही वेळेस गोलंदाज सातत्याने आपला प्रभाव मात्र सोडतात आहे. क्या बात आहे. डॉक्टर साहेब पेस मात्र तिकडे काही खास देत नाहीये. स्लोअर वनचा चांगल्यारीत्या वापर करतात आहे. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2 धावा आल्या त्यातही एक 22ची आहे. चांगलं षटक टाकलंय डॉक्टर साहेबांनी. यावेळेस काय आता मात्र सरळ चेंडूला दाखवलाय छत्रपती शिवाजी महाराज मंच. छत्रपतींचा छावा आणि घ्या या बॉलवर कडक 6 धावा. सिक्सर.
यस, आजच्या दिवसातील जर बघितलं तर पहिला षटकार इकडे मात्र जो की येताना पाहायला मिळालाय. आणि जागा बनवून इकडे मात्र राहुल यांनी चेंडूला डिस्पॅच केलं. हवा के संग संग और घटा के साथ साथ गगनचुंबी उडान लंबी, षटकार आलाय. 6 धावा. तीन षटकांच्या अखेरीस 19 धावा स्कोर कार्डवर आहे. बनवून मारला तो स्ट्रोक. आधीच जर बघितलं तर ओळखलं, चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर चेंडूची केली हवाई सफर, हवाई यात्रा आणि षटकार मात्र तिकडे येताना आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या मात्र वाढली आहे. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात आता बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो पुढच्या षटकात नवीन गोलंदाज दाखल झालेत. हलक्या हातांनी बॅकफुटवरनं खेळलाय, दिशा दिली आहे. तिकडे मात्र काय, तिकडे मात्र काय, पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. घडत काय एक्झॅक्टली इकडे समजायला मार्ग नाहीये. धावबादच्या रूपात इकडे मात्र विकेट येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. यस, फलंदाज मात्र तिकडे आपल्याला वेट 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 एक रिव्ह्यू याच्या आधी वापरला असेल तर हा नाही वापरता येणार. वापरलाय का याच्या आधी? हा यस, विषय संपलाय. नाही ना, वेट वेट वेट, तो कॅचच्या रिकार्ड यावेळेस काय समोरच्या दिशेने तगडा हिट केलाय. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढतीये. जबरदस्त. इकडे मात्र हरताळकर हॉस्पिटल या संघाने आतापर्यंत आपली जी पकड इकडे बनवलेली आहे 20 वरती 3 स्कोर सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू प्रयत्न करावे लागणार आहेत फलंदाजांना. ओहो हो, याही वेळेस चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर हलकासा आतमध्ये वळला. उत्कंठावर्धक खेळ जो मात्र क्रिकेटचा आपल्याला मैदानाच्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. नक्कीच नजरा मात्र सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर लागल्या या स्पर्धेवरती प्रत्येकाच्या. समीकरण सध्याच्या घडीला 21 रन, बॉल 2 रन धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने कट करून देण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे धावतात आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत काय, तोपर्यंत काय, पंचांचा इशारा. 4 चौकार. खासा वेगात मात्र चेंडू इकडे धाव आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. हलकासा दबावाला इकडे मात्र हटवण्याचा प्रयत्न जो मात्र केला जातोय आणि रन संख्या देखील मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते. बघा, दबाव हटवणं सध्या तरी मात्र राहुल यांच्या हातात आहे. असं म्हटलं जातं की प्रेमात पडलेला मुलगा, चहामध्ये पडलेलं बिस्किट आणि दबावामध्ये बॅटिंग करता बॅटर उभारणं पात्र फार गरजेचं असतं. इकडे जर बघितलं तर तेच काम करत असताना हेमराज भाई स्कोरर कोण आहे भाऊ ते
रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना दुसरीचा देखील मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये जो की कॉल आहे. 3 धावा इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 3 धावांच्या मदतीने रनसंख्या वाढती आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बरोबर भैया. 30 वरती 3 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती आहे. डावाचं जर बघितलं तर हे 5वं षटक पुष्कर मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आवाक्याच्या बाहेर, रडारच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 32 वरती 3 ही मात्र सध्याची घडीची स्थिती. हेमराज जे मात्र सध्या स्ट्रायकर एंडला आहेत. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, फटका हवेत. कॉलिंगचा अभाव आणि अंततः तिकडे मात्र हर्षवर्धन यांनी कॅच पकडलाय. कॉल नव्हताच तिकडे दोन्ही खेळाडूंमध्ये देखील. आणि तिकडे जर बघितलं तर झेल होताना पाहायला मिळतोय. हेमराज यांना मात्र इकडे परतावं लागतंय. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त मिळाली. तिकडे मात्र फटका फसताना पाहायला मिळाला. आणि अजून एक धक्का इकडे मात्र लागतोय. फलंदाज मात्र बाद राहतील. OUT आउट. धक्का धक्का धक्का, फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण बघू शकता ज्यारीत्या थोडेसे कोलाइड झाले तिकडे दोन्ही खेळाडू. कारण की कॉलिंगचा अभाव होता. कॉलिंग असणं गरजेचं आहे. कालही आपण बघितलं, एक जर बघितलं तर दोन्ही खेळाडूंमध्ये टकराव झाला होता. तर दुखापती टाळण्यासाठी, इंजुरीज टाळण्यासाठी अशा जेव्हा कॅचेस उंच जातात, यस यस, नो नो, काहीतरी कॉल तुम्हाला देणं गरजेचं असतं.
चा बॉल ऑफस्टिकच्या जर बघितलं तर हलकासा बाहेर इकडे मात्र पिच केलाय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव इकडे मात्र येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रनसंख्या मात्र वाढेल. 33 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या. ते एका धावेच्या मदतीने डावाचं 5वं षटक सुरू आहे. हलक्या हाताने काही वेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिथे देखील चेंडूवरती येत आहे आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव मात्र तिकडे दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये पळून काढलेली आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. 34 वरती 4 स्कोर सध्याच्या घडीला. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये इथे मात्र एवढा काही खासा संपर्क झाला नाही. सरळ मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉल टू कीपर जातोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 षटकांचा खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण आहे. 5 ओव्हर 34 फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 5. फुलरांचा बॉल आता मात्र फक्त उंचीचे नंबर, लांबीचे नाही. सोप्पा कॅच इकडे मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षवर्धन यांचं सेलिब्रेशन बरंच काही सांगून जात आहे की 5वा धक्का इकडे मात्र त्यांना मिळालाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता तिकडे मात्र फटका फसला. चांगला कॅच. बट हर्षवर्धन यांचा डान्स हा मात्र याचे विकेटवरती लाजवाबच होता. यष्ट्यांच्या मागे विकेट मात्र येताना पाहायला मिळाले. आमचे मनीष भाई प्रयत्न करताय की ते हर्षवर्धन यांचं सेलिब्रेशन देखील दाखवलं जावं. ज्या त्या विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतल्यानंतर ज्यांनी ते सेलिब्रेट केलं. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली. फलंदाज मात्र इकडे बाद राहतील. परतावं लागेल तंबूच्या आसरेला. ओयूची आउट. अर्धा संघ इकडे मात्र तंबूच्या आसऱ्याला लागलाय. 34च्या स्कोर वरती. अडचणी मात्र आपण बघतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इकडे आता वाढलेल्या आहेत. फुलरचा बॉल आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. मागच्या दिशेने केवळ आणि केवळ ढकललं बॉलला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडूवर येत आहे. तोपर्यंत जर बघितलं तर भाविक जे मात्र न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात आहे. यस आमचे नॅशनल ऑडिओ आणि सरदार ऑडिओ यांचं देखील धन्यवाद राहील. फार चांगली सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून देखील इकडे प्रोव्हाइड केली जाते आणि आपल्याला देखील आपल्या इव्हेंटसाठी जर गरज असेल तर नक्कीच आपण संपर्क करू शकता नॅशनल ऑडिओ आणि सरदार ऑडिओ यांच्याशी. यावेळेस काय मिस टाइम फटका. बॅट एकीकडे फिरली, चेंडू एकीकडे राहिला आणि आय गेस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली आहे. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे दिला जाईल. यष्ट्यांचा वेळ झाला की तिकडे चेंडूने घेतला करा. पण आता शहानिशा करून जो काही निर्णय राहणार आहे तो आपल्या समोर दिला जाणार आहे.
नॉट आउट हा निर्णय मात्र इकडे जो की पंचांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्डवर इकडे मात्र धाव संख्या जी आता आपल्याला लागताना पाहायला मिळतीये. रन संख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढेल. 38 वर 5 शांत खेळ सध्याच्या घडला सुरू आहे. बट राहुल यांनी आतापर्यंत प्रभावित केलाय आपल्या बॅटिंगने. एक षटकार एक चौकार त्यांच्या माध्यमातून जो की आपल्याला येताना पाहायला मिळालेला आहे. 38 वर 5 स्कोर. 38 फॉर 5. पुढचा चेंडू यावेळेसही चांगला हिट आहे. हालाकी फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय. प्रयत्न केलेत बट प्रयत्न इकडे मात्र कमी पडताना ट्रॅव्हल करतोय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावस्वरूपी मात्र या चौकाराच्या मदतीने रन संख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते. पुढे टाकला होता बॉल अक्रॉस दी लाईन. इकडे मात्र फटका खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमोरे धावत होते पण चेंडू काही तिकडे थांबला नाही. सरक मात्र चेंडू ट्रॅव्हल करत निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 42 वर 5 स्कोर. 2 बॉल यायचे बाकी. याही वेळेस हो 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 काय बॅटिंग करताय राहुल. लाजवाब. प्रत्येक क्षेत्रात फटका खेळण्याचा मात्र त्यांचा प्रयत्न आहे. हलकी हलकीशी हिरवळ मात्र मैदानावरच आपल्याला जी की पाहायला मिळते. बघा या मैदानासाठी ना खास मेहनत राहिलेली आहे. मग रोलिंग पासनं जर बघितलं तर मैदानावर पाणी मारणं असो सोपं नाही आहे. या मैदानाचा 1 महिन्या आधीचा फोटो जर तुम्ही बघितला ना आताचा फोटो जर बघितला तुम्हाला कळेल जय हिंद क्रिकेट क्लबची काय मेहनत राहिली या मैदानाच्या प्रती. जबरदस्त. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या मैदानाच्या रिलेटेड जय हिंद क्रिकेट क्लबचं देखील. रनसंख्या 43 वर 5. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा जर बघितला तर काटा त्या चेंडूने बदलला. षटक मात्र पूर्ण झालाय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आहे. 6 ओव्हर 43 रन 5 गडी बाद. 6 ओव्हर 43 5 गडी बाद. तुमचं पण नुकसान नको व्हायला.
आतमधली स्थिती आहे. अजूनही जर बघितलं तर 9 बॉलचा खेळ यायचा बाकी या डावात 6.3 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 49 वर 5 स्कोर. चला थोडीशी घाई करायची मॅच मात्र थोडीशी लवकर लवकर खेळवा. राहुल ज्यांना मात्र जर बघितलं तर हलकासा क्रॅम्पही तिकडे मात्र नक्कीच आला होता. चांगली बॅटिंग केली राहुलने तत्पूर्वी कारण की एका हाती किल्ला लढवलाय. शुभम रायसिंग बाद झाल्यानंतर राजमुद्रा वॉरियर्ससाठी गोलंदाजी मार्कवर आता हर्षवर्धन संघाचा नेता आता गोलंदाजी मार्कवर दाखल केला गेलाय. पहिल्याच षटक आज मात्र हर्षवर्धन यांनी हाताळलं होतं. पहिल्याच षटकात चांगली गोलंदाजी. 49 वर 5 स्कोर. 49 फॉर 5. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू स्ट्रायकर यांना बॅटर. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॅट चालवण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना काल शेवटचे 2 सामने आपण लो स्कोरिंग बघितलेत. आज सकाळच्या सत्रात आतापर्यंत तरी माफक धावत संख्या आहे. याही वेळेस वेगात टाकलाय. वा भाई वा. आणि आय गेस इकडे काय दुखापत बहुतेक तिकडे थोडीशी पाहायला इतर खेळाडू असतील तर प्लीज थोडंसं न्यायला मदत करा. पण क्रॅम्प मात्र तिकडे बहुतेक आपण बघतोय पाहायला जो की त्यांना येताना पाहायला मिळालाय. थोडंसं मसल पेन कारण की बघा थंडीचे दिवस आहे. सोपं नाहीये. बॉडी वॉर्म असणं मात्र फार गरजेचं आहे. खेळाडूंना देखील विनंती आहे मॅचला जेव्हा तुम्ही खेळण्यासाठी उतरतात आहे तर वॉर्मअप करूनच पूर्ण मैदानाच्या आतमध्ये उतरा. धावस्वरूपी जर बघितलं तर 49 वर 6 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. शेवटचा बॉल या षटकातील जो मात्र अजूनही यायचा बाकी आहे. डावाचं मात्र 7वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल या षटकातील रणसंख्या 49 वर 6. फुलऱ्यांचा बॉल. हो क्या बात आहे. मनगटाच्या साह्याने फटका मात्र तिकडे खेळला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन आले. एका धावेच्या मदतीने 50 धावा राजमुद्रा वॉरियर्सच्या पूर्ण होतात आहे. 50 ऑन दी बोर्ड. 7 ओव्हर 50 6 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ जो मात्र यायचा बाकी आहे. लास्ट 6 बॉल्स टू गो इन द मिडल. 50 वर 6. वर 6 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती आहे. यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर धावस्वरूपी जर बघितलं तर लागोपाठचा दुसरा चेंडू इकडे मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. याही वेळेस चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल इकडे काय धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना डॉट आपल्याला जो की पाहायला मिळतोय. लागोपाठ मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू इकडे जे आहेत ते मात्र निर्धाव हाताळले गेलेत. तिन्ही चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर. स्विंग अँड मिस. अजून एक चेंडू निर्धाव. धर्मा
कालही धर्मा सर यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. आजही धर्मा सर चारीचे चारू चेंडू डॉट टाकत असताना यावेळेसचा बॉल फटका हवेत. ओहो हो क्या बात आहे. अल्ताफ काय कॅच पकडलाय. उलट्या फॉलो थ्रू मध्ये इकडे मात्र धावत होते अल्ताफ. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ऐन मौक्याच्या क्षणी जो झेल त्यांनी इकडे टिपलाय तो मात्र अगदी लाजवाब आहे. फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठा धक्का लागतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता जागा बनवत फटका मात्र इकडे खेळला होता. उंची मात्र तिकडे मिळाली, लांबी नाही. आणि फलंदाज मात्र इकडे बाद होत असताना शेवटचा एक बॉल यायचा बाकी आहे. रोखले मागपाक धाव संख्येपर्यंत 50 वर 7 आहे स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्विंग अँड शेवटचा बॉल इकडे मात्र येईल विकेट. अश्विन जे मात्र इकडे आपल्याला धावबाद होताना पाहायला मिळालेत. आणि काय षटक टाकलंय जबरदस्त. टाळ्या झाल्या पाहिजे धर्मा सर यांच्यासाठी. मेडन प्लस विकेट. काय गोलंदाजी केली आहे. 12 बॉलचा स्पेल, धावा खर्च केल्या 4, 2 गडी बाद केले आणि अतिशय छाप सोडणारी कामगिरी आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीमधून आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. तर फार प्रभावित करणारी गोलंदाजी, कम खर्च आणि फुल चर्चा मात्र आजच्या दिवसात त्यांच्या नावाची राहील. लाजवाब लाजवाब गोलंदाजी. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. डाव इकडे पूर्ण झालाय. 8 ओव्हरचा खेळ पूर्ण. 50 वर 8 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 50 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले।
एकीकडे जर बघितलं तर हर्षवर्धन आणि हर्षवर्धन यांच्या सोबतीला सागीर यांना मात्र इकडे दाखल केलं गेलंय. हर्षवर्धन आणि सागीर ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. हर्षवर्धन यांनी काल मात्र नक्कीच बॅट सोबत चांगला परफॉर्मन्स दिला होता, बॉल सोबतही प्रभावित केलेलं होतं. आजच्या दिवसातही मात्र चांगली सुरुवात हर्षवर्धन यांनी केलेली आहे. आता बघूयात या मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा राहतोय ते. आलं की टार्गेट आपण बघतोय की स्कोर कार्डवर एवढं मोठं नाहीये, बट छत्रपती राजमुद्रा वॉरियर्सला इकडे मात्र प्रयत्न करावा लागेल हरताळकर हॉस्पिटल संघाच्या समोर. चला, सामना मात्र इकडे आता मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र रक्षात्मकरित्या खेळलाय. जास्त जर बघितलं तर तिकडे काही धोका पत्कारला नाही हर्षवर्धन यांनी, आणि हलक्या हाताने खेळून मात्र केवळ आणि केवळ चेंडूचा सन्मान केला. आणि डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र डावाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. हर्षवर्धन गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर निशांत जे पहिल्या षटकात येतात आहे. पुढचा चेंडू, यावेळेसचा बॉल बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, मागच्या दिशेने केवळ ढकललाय बॉलला. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या देखील मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डला देखील मात्र इकडे चालना मिळेल. पहिली धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर लागली आहे. थरार आपण बघत आहात. नवजीवन सोलार यांच्या माध्यमातून जो की पुरस्कृत केला गेला स्पर्धेसाठी आपण बघतोय. भाऊ जीवन भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून मुख्य प्रायोजकत्व दिलं गेलं या स्पर्धेचं. नवजीवन सोलार चोपडा प्रेझेंट CPL. यावेळेसचा बॉल टो एंडला लागतोय. डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक धावतात आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे चेंडूवर जातील तोपर्यंत एक धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाते. आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावा संख्या चालली आहे 2च्या स्कोरवरती. सुरुवातीच्याच पहिल्या 3 बॉलमध्ये काही खासे मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. एकीकडे विकेटचा शोध आहे तर दुसरीकडे धावांचा शोध आहे. बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील मात्र क्षेत्ररक्षक तैनात. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 धावा स्कोर कार्डवर स्थिर. चांगली गोलंदाजी कसलेली 9 मॅच जरी लो स्कोरिंग असलं तरी काय झालं, काल रात्रीच्या सत्रात आपण बघितलं होतं काय कामगिरी नक्षत्र ज्वेलर्स संघाने केली होती. 55चा सामना तो मात्र होता केवळ आणि केवळ 55 धावेंचा. बरं, त्या सामन्यात जी गोलंदाजी त्या संघाची राहिली होती अतिशय लाजवाब. शेवटच्या षटकात जो विजय त्यांनी मिळवला, चर्चा मात्र त्या मॅचची मोठ्या प्रमाणावर जातीये सगळीकडे चोपडा तालुक्यामध्ये. पुढचा चेंडू, यावेळेसचा फटका लॉफ्ट केलाय हर्षवर्धनच्या बॅटमधनं. कडक आणि बेधडक षटकार, 6 सिक्सर.
इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत असताना ओ हो इकडे काय दुसरीचा कॉल इकडे मात्र होता आणि आय गेस बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र आय गेस तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे स्पष्ट केला जाईल. याआधी एक षटकार आपण बघितला, षटकात जबरदस्त फटका तिकडे मारला आला होता हर्षवर्धन यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय जो काय राहील तो आपल्याला कळून दिला जाईल, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. बाउंड्री चेक इकडे मात्र केली जाते पंचांच्या माध्यमातून, जो काही निर्णय राहील तो आपल्यासोबत स्पष्ट केला जाईल. सेफ इकडे मात्र जर बघितलं तर जो की निर्णय आलेला आहे मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रिव्हर्स खेळला इकडे काय पंचांचा इशारा नो बॉलचा. हर्षवर्धन सकाळच्या सत्रात मोबाईल सोबत बहुतेक आपली बॅटही चार्ज करून आलेले आहेत. चांगली बॅटिंग करत असताना वेस्ट साईडच्या वरचा तिकडे मात्र नो बॉल जो की पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय आणि धावस्वरूपी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर धावा इकडे मात्र ज्या की आपल्याला स्कोर कार्डवर जुळताना आता पाहायला मिळतात आहे. चांगली बॅटिंग केली आहे मॅन फ्रॉम धानोरा. रन संख्या सध्याच्या घडीला वाढत असताना फ्री हिटचा कॉल इकडे मात्र दिला गेलाय. हात खोलण्याची संधी आहे. फुल्ल्यांचा बॉल फटका मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल मात्र तिकडे टिपला. हालाकी झेल चांगला टिपला भाविकने, बट फ्री हिटचा बॉल होता. धावस्वरूपी जर बघितलं तर धाव केवळ आणि केवळ तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली गेली आहे. धावसंख्या 15 रन. पुढचा चेंडू फुलल्यांचा बॉल इथे देखील क्षेत्ररक्षक क्या बात है शुभम राय सिंग यू ब्युटी. काय झेल टिपलाय कडक. चेंडूच्या गतीचा चेंडूचा जर बघितला तर पुरेपूर तिकडे अंदाज घेतला, यू दिला बॉलला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर तिकडे लगावली स्प्रिंट आणि रोल करत मात्र एक जबरदस्त झेल टिपलाय. क्या बात आहे शुभम. बघा यावरनं कळतंय शुभमनी जो झेल घेतलाय किती कॉन्फिडेंटली. मैदानाच्या आतमधल्या कंडिशन्स या किती चांगल्या आहेत खेळण्यासाठी. जय हिंद क्रिकेट क्लबचं या गोष्टीसाठी कौतुक झालेच पाहिजे आणि शुभमचंही कौतुक झालं पाहिजे. कितका सुंदर कॅच त्यांनी इकडे टिपलाय.
रिप्ले मध्ये आपण बघू शकता टो एंडला लागला होता बॉल, त्याच्यानंतर मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि ये बात क्या बात आहे, चोपड्याचा सुपरमॅन सुपर कॅच घेताना पाहायला मिळालाय. शुभम साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, लाजवाब कॅच पकडलाय. बॅटिंग सोबत नाही तर नक्कीच फिल्डिंग सोबत संघासाठी कंट्रीब्युट करायचं आहे आणि याचमुळे शुभम रायसिंगची चर्चा असते. नेहमीच आपण बघतो विथ दी बॅट असो, विथ दी फील्ड असो, विथ दी बॉल असो, काही ना काहीतरी योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न असो. आणि असंच जर बघितलं तर स्टार खेळाडूंच्या यादीत त्यांचं नाव येत नाही, त्यांच्या खेळामुळेच येतं. माऊली दादा, सचिन जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. न्यू बॅटर जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंधरावर 1 स्कोर. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे जातात आहे चेंडूवर. जोपर्यंत चेंडूला अडवतील धावस्वरूपी मात्र तिकडे आपण बघतोय एक धाव जी आहे ती मात्र पळून काढली गेली आहे. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने 16 धावा. इकडे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डावाचं जर बघितलं तर हे दुसरं षटक सध्याच्या घडला जे की प्रगती पथावर सुरू आहे. पुढचा चेंडू यावेळेसही लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फुलाल्यांचा बॉल तितक्या काही चांगल्यारीत्या कन्वर्ट नाही करू शकले. हालाकी क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या देखील मात्र इकडे वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती. पुढचा चेंडू, फुलाल्यांचा बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, पायाचा वेध आय गेस इकडे चेंडूने घेतलाय. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर धावस्वरूपी अजूनही आपण बघतोय नक्कीच एक चेंडू या षटकातील यायचा बाकी आहे. 18 वरती 1 स्कोर. शेवटचा बॉल राहील या षटकातील हा. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो जेपी यांनी आतापर्यंत केलेली कामगिरी 5 बॉलमध्ये 9 धावा. यावेळेसचा बॉल फ्लॅट फ्लॅट, फिल्डर धावतात आहे, चेंडू देखील वेगात ट्रॅव्हल करतोय, खासा वेगात ट्रॅव्हल करतोय आणि पंचांचा इशारा इकडे मात्र चौकाराचा येतोय. 4 धावा इकडे मात्र येताना पाहायला मिळतात आहे. षटक या चौकाराच्या मदतीने पूर्ण होत आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता गुडघा टेकवत इकडे मात्र फटका खेळला होता. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क इकडे मात्र जे की पाहायला मिळत आहे लाईव्ह विजनच्या माध्यमातून. हर्षवर्धन चौकाराच्या मदतीने षटक पूर्ण झालाय. 2 ओव्हर 22, 1 गडी बाद. गुडघा टेकवत असताना अतिशय चांगला फटका स्वतःला ऍडजस्ट करत तिकडे मात्र हर्षवर्धन यांनी खेळला आणि 4 धावा इकडे मात्र वसूल केल्यात. षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. 2 ओव्हर 22 रन. आधीच आपण बघतोय स्कोर कार्डवर तेवढे काही खास टोटल नाहीये, तेवढं काही खास मोठं लक्ष नाहीये, बट त्याला डिफेंड करत असताना आतापर्यंत तरी आपण बघतोय 1 विकेट मिळाली आहे. बट धावा जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर इकडे खर्च होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आहे. शेवटचे जर बघितलं तर 36 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 29 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र पुढच्या षटकात येतात आहे. फुलाल्यांचा बॉल होता हलकासा, जर बघितला तर टप्पा पडल्यानंतर हरकत करताना आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, बीट केलाय. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर, लागोपाठचे 2 चेंडू इकडे मात्र जे की आपल्याला निर्धाव येताना पाहायला मिळतात आहे. यावेळेस आता मात्र जागा बनवत मागच्या दिशेने
फिल्डर मात्र इकडे ट्रॅव्हल करतात आहे चेंडूच्या मागे आणि आय गेस गोलंदाजाच्या बॉक्स साईडलाईनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र जो आहे तो रेफरलचा वापर केलाय ऑनफिल्ड पंचांनी. तिसरे पंच इकडे मात्र आता फ्रेम दर फ्रेम शहानिशा करून जो काही निर्णय राहतील तो मात्र आपल्या समोर स्पष्ट करतील. बट तत्पूर्वी जय हिंद क्रिकेट क्लब यांचं हे आयोजन जर नक्कीच आपल्याला आवडत असेल बॅट्समननी विकेटच्या मागे येऊन मारलाय का त्यासाठी मात्र मदत घेतली गेली आहे. बघा बॅट आणि बॉलचा जेव्हा इम्पॅक्ट झाला तेव्हा खेळाडू विकेटच्या बाहेर आहे. बॉल काउंट होईल धावा काउंट नाही होणार या गोष्टीकडे लक्ष असू द्या. इम्पॅक्ट जो आहे तो मात्र विकेटच्या बाहेर झालाय जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय तर अपील मात्र केली गेली आहे. फेटाळल्या पंचांनी अपीलला. काय झालं आउट आय गेस इकडे मात्र जो की निर्णय दिला गेला पंचांच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र इकडे बाद राहतील. परतावं लागेल तंबूच्या असेला. बावीस धावा इकडे मात्र सध्याच्या घडीला ज्या आपल्याला स्कोर कार्डवर बनलेल्या पाहायला मिळतात आहे आणि तत्पूर्वी जर बघितलं तर 22 वरती 1 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ ऑलमोस्ट तिसऱ्या षटकाचा खेळ इकडे मात्र जो की आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण बघत आहात चोपडा प्रीमियर लीगचं हे अभूतपूर्व तिसरं पर्व आणि आज तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसाचा खेळ जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहायला मिळतोय. समीकरण मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर स्थिर आहे स्कोर कार्ड वरती. चांगलं षटक आतापर्यंत 4 बॉलमध्ये एकही धाव ज्ञानेश यांनी खर्च केलेली नाहीये. टप्पा पकडून इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी जी आहे ती मात्र केली जाते. 2 बॉल यायचे बाकी येतात या षटकातील. चांगली गोलंदाजी. फुलाल्यांचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र काय थोडीशी मिसफिल्ड. धावा स्वरूपी इकडे 2 धावा देखील मात्र येताना पाहायला मिळतील. 2 धावा पळून देखील मात्र इकडे पूर्ण करून घेतल्या. हलक्या हाताने दिशा देत असताना फक्त ढकललं होतं बॉलला. रन संख्या मात्र इकडे वाढतीये. 24 वरती 2 स्कोर. शेवटचा 1 बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो 24 फॉर 2. शेवटच्या बॉललाही मात्र इकडे ढकललाय. चांगली गोलंदाजी ज्ञानेशसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. टीम राजमुद्रा वॉरियर्स 3 धावा केवळ खर्च केलाय. 1 गडी देखील बाद केलाय. षटक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 25 2 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 30 आणि धावा बनवायच्या 26. 30 बॉल 26 ची गरज.
षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 25 वरती 2 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि पुढच्या षटकात विकेटच्या शोधात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय, निशांत यांना मात्र आपण बघतोय आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय पुढच्या षटकात. 25 वरती 2 स्कोर. चला हलकासा वेग मात्र मॅचचा वाढवायचा आहे, विनंती राहील. वेळ जास्त वाया घालवू नका बघा. 25 वर 2 स्कोर. 8 षटकांचे सामने आपण आतापर्यंत खेळवतोय. वेळ वाचवणं मात्र इकडे सुरुवातीपासून गरजेचं असणार आहे. चोपडा प्रीमियर लीगचा थरार सगळीकडे खुमार चढला या स्पर्धेचा. हलक्या हातांनी इकडे मात्र ढकलण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र काय डॉट बॉलच्या मदतीने षटकाची मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. हरताळकर हॉस्पिटल आणि राजमुद्रा वॉरियर्स यांच्या दरम्यान आजच्या दिवसातली ही पहिली मॅच जी की आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस जर बघितला तर अतिशय चांगल्या नोटवरती पार पडला. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कालच्याही दिवसात चांगल्या चांगल्या इनिंग्स आपण बघितल्या, चांगले चांगले गोलंदाजीचे स्पेल्स बघितले. आजच्याही दिवसात मात्र मोठ्या प्रमाणावर नजरा लागलेल्या आहेत. 25 वर 2 स्कोर. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. फुलाल्यांचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहेत एकाच एंडवर दोन्ही खेळाडू. इकडे मात्र एक वेळेस कोलाइड झाले असते जर मिसकम्युनिकेशन झालं असतं तर. कारण की यस नो बट अंततः जर बघितलं तर जो तो ज्याच्या त्याच्या घरात सुखरूप. निशांत दबाव बनवण्याचा प्रयत्न करताय. चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या चेंडूंवर जर बघितलं तर धावा खर्च केलेल्या नाहीयेत. 25 वर 2 स्कोर. 25 फॉर 2 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. स्लोअरवनचा वापर. आता मात्र त्याला अतिशय चांगल्यारीत्या रीड करत सरळ डिपॉझिट केलंय स्टँड्स मध्ये. आणि हा येतोय अग्रवाल असोसिएट्स सुपर 6. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. रीड करत असताना 6 धावा इकडे मात्र जाकीर जनरेट केल्या आहेत. आणि धावा संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स सिक्सर. याही वेळेस टोएंडला लागतोय बॉल. टोएंडला लागतोय बॉल. गॅप आहे मोठा. नाही होत आहे धावांचा कुठलाच तोटा. अगदी सनाना पिरिरिरी. पुणेरी फ्राईज सुपर चौकार. काय बॅटिंग होतीये. नक्कीच सकाळच्या सत्रात फलंदाजाला लागली आहे भूक आणि बॅटिंग करताय अगदीच जापूक झुपूक. रन संख्या मात्र वाढेल. 35 वर 2 स्कोर. 16ची गरज आहे आता. हवाई सफार. फटका इकडे मात्र हवेत. आणि अंततः निशांत यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. मिस्टर रायसिंग वन्स अगेन. शुभम रायसिंग यांनी मात्र तिकडे झेल टिपलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसताना पाहायला मिळाला. 35च्या स्कोरवर लागतोय. तिसरा धक्का. ओयूची आउट. फलंदाज बाद. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावास्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. षटक समाप्तीचा इशारा. 4 ओव्हर 35 3 गडी बाद. 4 ओव्हर 35 रन 3 गडी बाद. शेवटचे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. 24 बॉल 16. आपल्या या चोपडा प्रीमियर लीग साठी आपण बघतोय अनेक मान्यवरांचं जे आपल्याला सौजन्य लाभलेलं आहे, ज्यामध्ये ट्रॉफी स्पॉन्सरच्या भूमिकेत आपण बघू शकतो. आपल्या चोपडा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती नम्रताताई सचिन पाटील यांच्या माध्यमातून जे की आपल्याला ट्रॉफीचं प्रायोजकत्व लाभलंय
त्यासाठी आम्ही त्यांचा देखील धन्यवाद मानतो. त्याचबरोबरीने जर बघितलं तर बॅटिंग यांचे प्रायोजक गिरिजा बिल्डर्स जे सर्वा नंदकिशोर भाऊ पाटील जे मात्र आपल्याला बॅटिंग यांच्या प्रायोजकत्वाच्या भूमिकेत लाभलेले आहेत. बॉलिंग यांच्या प्रायोजकाच्या भूमिकेत जर बघितलं तर ॲडव्होकेट सचिन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून जे काही सहकार्य दिले गेले बॉलिंग यांच्या प्रायोजकत्वाचं. चेंडूची स्पॉन्सरशिप जी या स्पर्धेत दिली आहे सोनम इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वा रमेश भाई अग्रवाल यांच्या माध्यमातून स्पर्धेचे सर्व चेंडू स्पॉन्सर करण्यात आलेत. सर्वच मान्यवरांचा धन्यवाद. वेळोवेळी सर्वांचाही आम्ही इकडे उल्लेख करणार आहोत. दरम्यानच्या काळात मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इकडे काय कीपरकडे टाइम कमी होता. हालाकी फ्लाइंग स्लिपला तिकडे खेळाडू होते उपस्थित. चेंडूला अडवण्याचा त्यांचा प्रयत्न इकडे मात्र विफल ठरताना पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आय गेस दुसरी धाव देखील मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये जी की धावून पूर्ण केली गेली आहे. रनसंख्या 2 धावांच्या मदतीने 37 वर जात असताना डावाचं 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 5th ओव्हर ऑन दी ट्रॉट. 37 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 23 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 14ची गरज. विजय दिसतोय हरताळगड हॉस्पिटलला बट राजमुद्रा वॉरियर प्रयत्न करतीये जेवढा मॅच लांब नेता येईल जेवढा डीप नेता येईल. ओ हो इकडे काय ऑलमोस्ट जर बघितलं तर तापीच्या पुलाखालनच मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी पसार झालंय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे होते. रिव्हर्स नाही थांबणार नाही झुकणार खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार. हर्षवर्धनचा फटका. धावा मिळताय 6 षटकार. काय बॅटिंग करतोय आज हर्षवर्धन. मॅन फ्रॉम धानोरा. आज धानोऱ्याचा ब्रँड चोपडा नगरीत आपल्या बॅटिंगचे जलवे दाखवत असताना षटकार आलाय. याही वेळेसचा बॉल बैठक फटका हवेत आणि इकडे मात्र खेळ संपतोय हर्षवर्धनचा. 13 बॉल मध्ये 31ची धुवाधार नॉक. इकडे मात्र जी की संपुष्टात येते परतावं लागेल हर्षवर्धनला. तसं आपलं काम त्यांनी पुरेपूर केलंय आणि त्याच्यानंतर मात्र विकेट आली आहे. चला बॅटर थोडीशी घाई करा. 4 धावा पाहिजे. न्यू बॅटर लवकर चालायचंय आणि यानंतरचे दोन्ही संघ आपल्याला सूचना आपण मात्र तयार राहायचंय. चोपडा प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वामध्ये जय हिंद क्रिकेट क्लब यांचं दैदिप्यमान आयोजन नियोजन नवजीवन सोलार चोपडा प्रस्तुत चोपडा प्रीमियर लीग ची स्पर्धा मात्र आपण बघत आहात. आणि आज मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू आहे. आकर्षक असं मैदान, सुंदर अशा ट्रॉफीज, चांगली खेळपट्टी, चांगल्या कंपनीचा बॉल, चांगल्या गुणवत्तेचं लाईव्ह टेलिकास्ट, चांगले पंच, चांगले फोटोग्राफर्स सर्वांनीच मात्र इकडे प्रभावित केलाय. चांगली साऊंड सिस्टम, चांगला स्टेज, प्रत्येक गोष्ट द्यायची तर बेस्टच द्यायची हा मात्र इकडे प्रयत्न राहिला जय हिंद क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोपड्याचे चांगले क्रिकेट प्रेमी प्रेक्षक सर्वांचंच कौतुक झालं पाहिजे. प्रत्येक जण इकडे मात्र आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतोय. चला बॅटिंगसाठी आता न्यू बॅटर आले. 4 धावा पाहिजेत. धर्मा सर जे मात्र त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. चांगली गोलंदाजी केली आहे धर्मा सर यांनी या स्पर्धेत. कालच्याही दिवसात आजच्याही दिवसात. आज केवळ आणि केवळ 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. आता बॅटिंग मध्ये केवळ आणि केवळ 4 बनवायचे आहेत विजयासाठी. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चाबूक चालवलाय आणि मला असं वाटतंय अजून एक बॅटर आता मात्र इकडे हजेरी लावेल या 4 धावा बनवण्यासाठी. धर्मा सर यांना मात्र परतावं लागेल. इकडे मात्र 0च्या स्कोरवरती ते बाद होतात आहे. चला न्यू बॅटर थोडीशी घाई करा आणि थोडंसं लवकर लवकर मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत.
चला 4 धावा आता इथे मात्र केवळ आणि केवळ विजयासाठी बनवायच्या आहेत. आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात जे गोलंदाज दाखल झालेले आहेत. सोनू इकडे मात्र आता गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी जर बघितलं तर 4 ची गरज आहे. डॉक्टर साहेब जे मात्र सध्याच्या घडीला स्ट्रायकर कौशल आहेत. सोनू है बॉलर नेम. नाम क्या है भाई आपका क्रिक हीरोजवर क्या नाम है मित्रा? चंद्रभान. चला चंद्रभान यांना मात्र इकडे पाचारण केले गेले. यावेळेस काय ऑफस्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. 48 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर कार्डवर लागल्यात. 48 फॉर 5. 5 ओव्हर 48 रन 5 गडी बाद 3 धावेंची आता केवळ आणि केवळ मॅच जिंकण्यासाठी गरज आहे. हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने इकडे मात्र फक्त टोलावलं. 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली. 2 धावा आता इथून पुढे मात्र केवळ आणि केवळ विजयासाठी बनवायच्या आहे. 2 टू विन नाऊ. 49 फॉर 5. हो इकडे काय चालता बोलता इथे देखील 1 धाव मात्र मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने रन संख्या देखील मात्र इकडे वाढेल. लेग बाईटच्या रूपात 50 धावा. चला स्कोर्स आर लेवल नाऊ. सामना बरोबरी सुटलाय. हरताळकर हॉस्पिटल हा संघ एक काउंटेबल विक्रीच्या दिशेने मात्र मार्गक्रमण करतोय. 50 वर 5. दोन्ही संघ पुढचे तयार राहायचे आपण. आणि याच बरोबरीने आय गेस विजय मात्र इकडे मिळून जाईल. वाईड प्लस वाईड नाहीये 22च्या रूपात इकडे मात्र धाव जी आपल्याला जुळताना पाहायला मिळते. एक वेळेस असं वाटलं अवांतरची धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळेल की काय. आणि एका धावेच्या मदतीने सामना मात्र इकडे जर बघितलं तर जो की आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. लेग स्टिक वरनं मात्र तिकडे चेंडू जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळाला होता. तर चला 22च्या रूपात मात्र इकडे धाव जोडली आहे. सामना मात्र जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र जो की आपल्याला देताना पाहायला मिळेल. हर्षवर्धन यांना मात्र जर बघितलं तर इकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मात्र आपण बघतोय दिला जाईल. चांगली गोलंदाजी ज्यांनी केली आहे, चांगली फलंदाजी केली आहे आणि हर्षवर्धन ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तर चला हर्षवर्धन आपल्याला विनंती आहे आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा आहे. 5 विकेटने हा मॅच मात्र आपल्या नावावरती केलेला आहे. तर चला शुभेच्छा असतील. अभिनंदन हर्षवर्धन. चला मॅन ऑफ द मॅच साठी आणि पुढचे दोन्ही संघ आपण मात्र नक्कीच तयार राहायचंय मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी. चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए. और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम